सध्या बोईसरच्या औद्योगिक परिसरामध्ये भीषण वायुगळतीची घटना समोर आली आहे। बगरिया D17 येथील एका कंपनीत अचानक मोठ्या प्रमाणात वायुगळती झाल्यामुळे कंपनीत काम करणाऱ्या अनेक कामगारांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला। ही घटना लक्षात येताच क्षणाचाही विलंब न लावता कामगारांनी कंपनीतून बाहेर पळ काढला। यानंतर कंपनी आणि आजूबाजूच्या परिसरात धुराचे मोठे लोट पसरल्यामुळे नागरिकांना तसेच कामगारांना श्वास घेण्यासाठी मोठा त्रास होत असल्याचं चित्र आहे। कंपनी बाहेर गॅस पसरताच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या कंपनीजवळील सुमारे 10 कंपन्यांमधील कामगारांना सुट्टी देण्यात आली आहे। परिसरातील नागरिकांना देखील सुरक्षतेसाठी बाहेर काढण्यात आले असून संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला आहे। घटनास्थळी सध्या अग्निशमन दल आणि पोलीस दाखल झाले आहेत। वायुगळतीवर नियंत्रण मिळविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत। या दुर्घटनेत सुरुवातीला काही महिलांना श्वसनाचा तीव्र त्रास झाल्याची माहिती असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। सुदैवाने आतापर्यंत जीवितहानी झाल्याची कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात येत आहे। आज 2:30 वाजे सुमारास बोईसर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बगेरिया केमिकल्स येथे ओलियम गॅस गळती, एक सस्पेक्टेड ओलियम गॅस गळती झालेली आहे। गॅस अजूनही बाहेर येतोय आणि MIDC फायर ब्रिगेड तसेच पोलीस विभाग तसेच इतर विभागांच्या मार्फतीने हा गॅस लवकरात लवकर कसा थांबवण्यात येईल याचे प्रयत्न करण्यात येते। पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना विनंती करण्यात येते की आपण हे जे काही गॅस लीक होतोय ह्या दिशेने त्यापासून वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने आपण प्रवास करावा। तोंडाला रुमाल किंवा मास्क, ओला रुमाल किंवा ओला मास्क लावून आपण वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला आपण तिथून जावं। विरुद्ध दिशेला जात असताना घाई किंवा धावपळ करू नये, त्यातून कुठला अपघात होण्याची शक्यता आहे। तर नागरिकांना विनंती करण्यात येते की प्रशासनाचे पुरेपूर प्रयत्न सुरू आहेत। आपण जे धूर आहेत त्या धुराच्या लोटापासून बाजूला सुरक्षित जागी आपण वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन थांबायचं आहे आणि प्रशासनाला सहकार्य करायचं आहे।